राणीसा तुमच्या हातावर तर सगळे चांगले दिसतो. हे काढूया. छान छान. आयुष्यभर अरे आता खरंच मेहंदी काढावी लागणार की काय? मला नाही मेहंदी काढता. अरे भावनाचा एवढा सुंदर हात माझ्यामुळे खराब होईल. आता काय करू मी? राणीसा मी काय म्हणतो की तुमच्या हातावर ते गोडे गोडे चांगले नाही दिसत. त्याचा आपण काहीतरी डिफरंट करूया का? डिफरंट, थोडस डिफरंट काहीतरी. मग हे आवडलंय मला. आता तू ह्याचा एकदमच गंदा असतो. काय म्हणतात ते एकदम कोमळ असतो. कोमळ, फारच कोमळ. हे नको. तुम्हीच सांगा काय काढायचं. म्हणे सांगू. दादा मेहंदी काढताय ना? काय काढतो करतो ना. मॅडम जी आधी तुम्ही मला तुमचा हात दाखवा. तुम्ही हात करतो, दाखवा. आम्ही पण मी करतो. तुम्हाला दाखवतो तुमचा हात दाखवतो का? हातावर कोणती राणी डिझाईन साहेब? चांगली अरे कॉफी आडो. माताजी धन्यवाद. आहे ठेवा तिकडे म्हणजे सांडायला नको. हो आधी कॉफी पिऊया मग बघू. काय ठरलं का कुठली डिझाईन ते? नाही ना. माताजी बाकी कॉफी एकदम छान छान आडो. असं काय करताय तुम्ही? भावना अगं काय चाललंय तुझं? हे कसले इशारे करतेस? कॉफी लागलीये मिशीला. पुसा. कॉफी हा आणि तो गॉगल काढा पहिल्यांदा. गॉगल घालून कशी काय मेहंदी काढणार तुम्ही? करेक्ट असतो. ओ ते काय झाडो की म्हणे म्हणे डोळे आडो. म्हणे डोळे आडो ना म्हणूनच घातलंय गोगोड. काय हो बाई. अहो पण तुम्हाला डोळे आले तर तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी पाठवायचं ना. तुम्ही कशाला आलात? ओ काहीतरी काय बोलतो राणीसा. ओ आराम आराम असतो. कोणी शिकवलं नाही काय ना. बरं बरं ठीक आहे. मी डिझाईन फायनल करते. तुम्ही ते सगळं पुसून घ्या. छान छान. नेमकं काय म्हणायचंय तुला? आजी, आपण दळवी कुटुंबातल्या लोकांना सांगायचं की लग्नातलं मंगळसूत्र त्यांच्या माहेरच्यांकडून देवळातल्या देवीला दाखवल्याशिवाय ते लग्नात वापरताच येत नाही. आजी ऐका ना, ही आपल्या घराण्याची एक पद्धत आहे असं सांगायचं. पण ही पद्धत त्यांना लग्नाच्या दिवशी सांगायची. कसला फुसका प्लॅन सांगतेस? ते तयार होतील, मंगळसूत्र जाऊन देवीला दाखवून आणतील, संपलं. आजी तेव्हाच तर आपण आपली चाल खेळायची. जेव्हा दळवी कुटुंबातील कोणीतरी ते मंगळसूत्र घेऊन देवळात जाईल तेव्हा आपण पेरून ठेवलेल्या गुंडांना सांगायचं की त्यांच्यावर हल्ला करा. म्हणजे आजी लग्नाचा मुहूर्त टळून गेला तरी देखील मंगळसूत्र घरी पोहोचणारच नाही. मुहूर्त टळला म्हणून सिद्धिराज लग्न करायचा थोडाच थांबणार आहे? आजी काहीही झालं ना तरी पण मी हे लग्न निर्विघ्नपणे पार पडू देणार नाही. एक मस्त झणझणीत तिखट पाणीपुरी द्या. एकदम तिखट. परफेक्ट. अशीच पाहिजे होती. मला कमी तिखट मीडियम अशी पाणीपुरी द्या. व्हॉट? काही म्हणालात का तुम्ही? हो म्हणजे तुमच्याकडे बघून असंच वाटतंय की तुम्ही गोड पाणीपुरी खात असाल. सो त्यात काय झालं? प्रॉब्लेम काय? ऑफकोर्स प्रॉब्लेम आहे. पाणीपुरी ही तिखटच खाल्ली जाते. गोड पाणीपुरी कोण खातं? प्रत्येकाचा आपापला चॉईस असतो. ओ प्लीज.
मला माहितीये मुलांना ना तिखट पाणीपुरी सहनच होत नाही. ते ना अशीच ही मिळमिळीत गोड पाणीपुरीच खातात. एक मिनिट मी गोड नाही मीडियम अशी पाणीपुरी सांगितली. ओके ऐका ना, मीडियम गोड हे सगळं सेमच असतं. हिम्मत असेल ना तर तिखट पाणीपुरी खाऊन दाखवा. आहे हिम्मत? हो आय सी. म्हणजे मी तिखट पाणीपुरी खाऊ शकणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? हो, वाटायचं काय, खात्री आहे माझी. हिम्मत असेल तर खाऊन दाखवा. आहे हिम्मत? दादा एक सगळ्यात तिखट अशी पाणीपुरी बनवा. पाणी हवंय? अजून एक अशीच तिखट पाणीपुरी बनवा. क्या बात. बघताय काय तुम्ही? द्या ना, मी सांगतोय ना.